नमस्कार मित्रांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे। ठीक आहे मित्रांनो, आपण बाळूमामाचे कीर्तन बघत आहेत। ठीक आहे, जर जो कोणी नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा असा घोष करा। ठीक आहे मित्रांनो, त्याला चालू करूया आपण बाळूमामाचे कीर्तन। आठवीन पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंगा, आठवीन पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंगा, विठोबा देवाजवळ जावा, देवाचं नमस्कार करा। मित्रांनो, देवाजवळ जावा आणि देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा। मग माणसांचं कर्म चांगला असेल तर माणसांना प्रारब्ध चांगला असेल तेव्हा कुठे माणसांच्या हातून चांगली कामं घडतात। मित्रांनो बघा मित्रांनो, जास्त दिवस वाईट टिकत नाही आणि चांगले सुद्धा राहत नाही। मित्रांनो, चांगले केलेल्याचं फळ देव दिल्याशिवाय राहत नाही मित्रांनो, आणि वाईट केलेल्याचं कर्म त्याचं भोग देव आपल्याला घेतल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, देव कधी कुणावर अन्याय करत नाही। मित्रांनो ऐका, देव कधी कुणाचं अन्याय करत नाही, कुणाला छळ करत नाही। देव कधी कुणावर अत्याचार करत नाही, पण देव कर्माची फळे भोगून घेतल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाप निघून जावं म्हणून प्रत्येक जण मामांच्या दारामध्ये येत असतो, प्रत्येक जण आपल्या बाळूमामांच्या दारामध्ये येत असतो। बघा, ज्या माणसाच्या आयुष्यातून निघून गेले ना पाप तोच येतो मामांच्या दारात आपोआप। बघा, ज्या माणसाच्या जीवनामधून पाप निघून जातो ना तोच माणूस आपोआप मामांच्या दरबारात येत असतो। मित्रांनो, मग तुम्ही सुद्धा या देवाचं नामस्मरण करायला, मामांची सेवा करायला मित्रांनो भक्ती करा। मग बघा, असंच कोणाचं एवढं चांगलं कर्म आणि एवढं चांगलं काम घडत नाही। मित्रांनो, चांगलं काम केलं तर चांगलं घडत असतं। जगाचा बाप मित्रांनो, जगाचा बाप हातून घडवून घेत असतो, आपल्या हातून घडवून घेत असतो। बघा मित्रांनो, सद्गुरू बाळूमामांची सेवा सुद्धा आपल्या हातून आपल्याला सुद्धा कर्म करायला मिळते, आपल्याला सुद्धा चांगला मार्ग सापडतोय। बघा, त्यांनी चांगला कीर्तन महोत्सव ठेवला आहे। मित्रांनो, या आपल्या मित्रांनी चांगला कीर्तनाचा महोत्सव ठेवला आहे। फळ त्यांना भेटणार आणि त्यांच्याबरोबर भेटणाऱ्या आपल्याला सुद्धा भेटणार, त्याचा अभिमान वाटला पाहिजे। कारण त्यांनी एवढा मोठा भव्य आणि दिव्य कीर्तन महोत्सव ठेवला। बघा मित्रांनो, अन्नदान केले हे कधी वाया जात नाही। बघा, या कीर्तनाच्या माध्यमातून बाळूमामाचे नामस्मरण सुद्धा होते, मामांची भक्ती सुद्धा होते। त्यांनी आपल्यावरती केलेले उपकार आहेत। देवाचं नामस्मरण करा, आपल्या बाळूमामांचं नामस्मरण करा, बाळूमामांची भक्ती करा। बघा मित्रांनो, बाळूमामांना काय होती सवय मामांना, तर मामांना मेंढर राखायची सवय होती। मामा काय करायचे मित्रांनो, मामा काय करायचे, आज या गावाला तर उद्या त्या गावाला, असं करत करत बाळूमामा मेंढर राखत जायचे। मेंढरांची सेवा चांगल्या पद्धतीने या गावाहून त्या गावावरून जायचं। ठीक आहे, अत्यंत सुंदर असं गोड असं नियोजन आहे मित्रांनो। मामा मित्रांनो बघा, एका ठिकाणी राहत नव्हते, मेंढर राखत या गावाहून त्या गावाला जायचे। मित्रांनो, मामांची सेवा बघा मित्रांनो, मामा आपले एक संत होऊन गेले, मोठे संत होऊन गेले। मित्रांनो, देव कोणाला पण संत बनवत नाही। ठीक आहे, तर संतांनाच फक्त देव बनवायची ताकद असते। जे काय असेल ते संतांमुळेच आपल्याला देव माहीत पडले। बघा, अत्यंत सुंदर असं गोड असं नियोजन आहे, कीर्तन महोत्सव आहे। आणि त्या निमित्ताने आजची मज पमराया थोरका पायाची वाहन पायावरी, माझ्यासारख्या परमायाला कीर्तन करायची संधी दिली त्याचं सुद्धा आभार मानतो। आपले बाळूमामा रात्र राहून मेंढरांची सेवा करायचे। बाळूमामा साधे आणि सिंपल राहून होते। बघा, सिम्प्लिसिटी इज द ब्युटी नेचर। बघा मित्रांनो, सिम्प्लिसिटी इज द ब्युटी नेचर। अगदी साधे राहणीमान होतं, घोंगडं असायची पाठीला,
खांद्यावरती घोंगडा असायचं, हातात काठी असायची आणि माझे मामा मेंढरांचे राखण करायचे. काय करायचे मित्रांनो? मेंढराची चांगल्या पद्धतीचे राखण करायचे. आपल्या मुक्या जनावरांचं पोट भरायचे आपले बाळूमामा. मित्रांनो, जगामध्ये सगळं काही नष्ट होणार आहे, म्हणून मी सांगतो लहान मुलांना चांगले संस्कार द्या, ज्ञान द्या. मित्रांनो, शास्त्रकाल अगदी गोड आणि सुंदर वर्णन करतात. शास्त्रकाल काय म्हणतात मित्रांनो? शास्त्रकाल म्हणतात, नष्टम द्रव्य लभ्यते कष्टासु साध्यम, इष्टा विद्या लभ्यते, इष्टा विद्या लभ्यते, अभ्यासयुक्ता नष्टारोगे सापुच्चार्य सुसाध्यम. नष्टाव्याला एकता स्वागते. शास्त्रकार काय बोलतात? अरे, नष्ट झालेली सगळ्या गोष्टी नष्ट होतात, पण ते पुन्हा प्राप्त करायला येतात. बघा मित्रांनो, नष्टम द्रव्य लभ्यते. द्रव्य म्हणजे धन, पैसा, कांचन. पैसा खर्च झाला तर पुन्हा मिळवता येतो. कष्ट करून लाभ घेऊन परत मिळवता येते, आपल्याला साध्य करता येते, पैसा कमवता येतो. मित्रांनो, नष्टम द्रव्य लभ्यते कष्टासु साध्यम. कष्ट केल्यावर पैसा पुन्हा मिळवता येतो. नष्ट विद्या लभ्यते अभ्यासयुक्ता. बघा मित्रांनो, एखाद्या विद्येचे विस्मरण झालं, एखादी गोष्ट आठवली नाही, मग बघा मित्रांनो, कीर्तन करताना अभंग आठवला नाही मला, परत मला अभ्यास करून प्राप्त करता येऊ शकतो. मृत्युंगाचा एखादा बोल जरी नाही आठवला तर ऋषिकेश महाराजांना परत रियाज करून अभ्यास करून परत करायला येऊ शकतो. माऊली महाराजांना एखादा अभंग नाही आठवला, पाठांतर करून रियाज करून माऊली महाराजांना अभ्यास करून पुन्हा विद्या प्राप्त करता येते. नष्टा विद्याला बेते अभ्यास यातू. अभ्यास करून नष्ट झालेले विद्या परत मिळवता येऊ शकते. मित्रांनो, नष्टा विद्या लभ्यते अभ्यासयुक्ता याचा अर्थ असा होतो, अभ्यास करून नष्ट झालेली विद्या परत मिळवता येऊ शकते. नष्टरोगे सुपाच्चार्य सुसाध्यम. आता मित्रांनो, नष्टारोगे सुपाच्चार्य सुसाध्यम याचा अर्थ असा होतो मित्रांनो, आपल्याला रोग झाला, रोगावरती उपचार करून तो रोग सुद्धा आपल्याला बरा करता येतो, साध्य करता येईल, म्हणून रोग सुद्धा बरा करू शकतो. मित्रांनो, पण नष्टावेला एकता स्वागते. वेला म्हणजे आहे ती वेळ, आहे ती वेळ आहे, निघून गेली की स्वागता सांगते. एखादी गेलेली वेळ गेली की पुन्हा येत नाही. मित्रांनो, त्या वेळेमध्ये काय करा तर बाळूमामासारख्या देवाचं, बाळूमामासारख्या संतांचं नामस्मरण करा, भक्ती करा. आपलं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बघा, देव आपलं काहीच ऊन ठेवत नाही. मित्रांनो, बाळूमामासारख्या तुम्ही जर चांगल्या पद्धतीचे भक्ती केली, देवाच्या नामस्मरण केलं, चांगल्या पद्धतीचे पूजापाठ केली, तर तुमचं आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, असं संतांच्या माध्यमातून संत म्हणतात. कीर्तनकार सुद्धा त्यांनी चांगला अभ्यास केलेला असतो, ते सुद्धा बोलत असतात. मित्रांनो, त्या वेळेमध्ये देवाचं नामस्मरण होत असताना मित्रांनो, कामामध्ये काही कामे म्हणा. मित्रांनो, कामामध्ये आपण जर वेळ असेल तर आपल्याला आपण राम 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 काम करताना सुद्धा देवाचं नाव घेता येतं, नामस्मरण सुद्धा करता येतं. मग देवाची भक्ती करा, नामस्मरण करा, त्याशिवाय आपल्याला सुख भेटेल, याशिवाय राहणार नाही. मग मित्रांनो, या आदमापुराच्या राज्यापाशी भक्ती पोचली पाहिजे. आदमापूरच्या राजापाशी भक्ती पोचली पाहिजे, आपला भाव पोचला पाहिजे. शुद्ध अंतकरणाने आदमापूरच्या राजाचे, देवाचे नामस्मरण केले पाहिजे. कारण बंधू आणि माझ्या भगिनींनो, मित्र आणि मैत्रिणींनो, माणसाच्या जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर देवाचं रूप आठवावं लागतं, देवाची भक्ती आठवावी लागती, करावी लागती, देवाला जवळ जावं लागतं. मित्रांनो, आपले कीर्तन अजून भरपूर आहे मित्रांनो, ठीक आहे. तर मित्रांनो, कीर्तनाचे आपल्याजवळ भाग अजून भरपूर आहेत. आपला चॅनल
ला सपोर्ट करा, मदत करा. ठीक आहे. आणि आदमापूर या गावामध्ये तुम्ही येऊन बाळूमामाचं मोठं देवस्थान आहे, त्या देवस्थानाचे तुम्ही दर्शन घ्यावे हीच माझी इच्छा आहे मित्रांनो. चांग भलं, चांग भलं, चांग भलं, बोला बोला चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बोला 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 चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो कमेंटमध्ये जय बाळूमामाचं चांग भलं असंच कमेंट करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि बाळूमामाचे कीर्तन मी पाठवतो. तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.